त्याला थांबवून म्हणा, त्याला काय रूट लांब आहे अजून. इधर से आजा. इधर आ. तात्या जिकडं तो परवीन मध्ये का तात्या इधर का इधर का चलो इधर आज इथं सगळे एकजुटीने उभा आहे आणि सर्वांच्या मनात एकदम प्रफुल्ल असे सगळे एकदम उत्साहित आहेत आणि आलेल्या सर्व समाज बांधवांचे मी सर्वांचे एकदम मनपूर्वक आभार मानतो की या सर्वांनी या शोभायात्रेला येऊन जो आनंद असा आणलेला आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. ठीक आहे. भगवान की जय. सलग 3 दिवस कार्यक्रम चालणार आहेत. काय काय कार्यक्रम? आपण असं कलश प्रदक्षिणा म्हणतो आपण त्याला, कलशारोहण, आणि त्यानंतर सोबत रोज आम्ही त्याच्या विश्वकर्मा पारायणाचं पण ठेवलेले आहे. रोज सकाळी विश्वकर्मा पारायण, आज कलशरोहण, त्यानंतर सोबत संध्याकाळी आज सगळ्या पूजेला सुरुवात होणार आहे. उद्या सकाळी पण यज्ञ जप असे दिवसभर सुरू होणार आहे. उद्या कार्यक्रमाला भेट स्वतः आपले साहेब देणार आहेत. परत सोमवारी आपण ज्या सर्व काही तुम्ही मूर्ती बघतायत, प्रभू विश्वकर्माची मूर्ती, गणपती बाप्पाची मूर्ती आणि देवादेव महादेवाची मूर्ती, या तिघे भगवानांचे सोमवारी सकाळी 12च्या आसपास मूर्ती प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्या निमित्तानं सर्व समाज बांधवांनी, सर्व नागरिकांनी, परिसरातील सर्व संभाजीनगरातील सर्व समाज बांधवांनी, सर्व नागरिकांनी येऊन या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा मी अशी सर्वांना विनंती करतो. माझं नाव रामेश्वर बबनराव थराईत, शिरगाव विश्वकर्मा मंदिराचा संस्थापक अध्यक्ष आहे. आज 2 तारीख विश्वकर्मा मंदिराची प्राणप्रतिष्ठा जय भवानीनगर विश्वकर्मा चौकामध्ये या ठिकाणी होत आहे. 3 दिवस ही प्राणप्रतिष्ठा चालणार आहे. हा विश्वकर्मा समाज हा 9.5% आम्ही या महाराष्ट्रामध्ये आहेत. तर या समाजाला फक्त उत्पादक केलेलं आहे, निर्माण करता विश्वकर्मा भगवान आहे. पण स्वतंत्र झाल्यापासून या समाजाला आजपर्यंत काहीच मिळालं नाही. तर आम्हाला आरक्षण आणि राजकारणामध्ये भागीदारी ही महत्वाची आहे. आणि हा जो कारागीर वर्ग आहे आमचा, शिक्षणापासून, आर्थिक आणि नोकऱ्यापासून फार दूर आहे. तर यांना शासनाने या समाजाचा स्तर उंचवण्यासाठी त्यांनी विचार करायला पाहिजे की या समाजाचा कोणीतरी आमदार पाहिजे, संसदेत लोकसभेमध्ये या समाजाचे प्रश्न मांडणारा पाहिजे. तर असा कोणीही नाहीये आणि कोणताही पक्ष या समाजाकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. मला एवढंच म्हणणं आहे की विश्वकर्मा समाजाने 9.5% आपण आहे, आपण सगळे एकत्र यावं आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या हक्कासाठी, संरक्षणासाठी आणि आमच्या मुलांसाठी, शिक्षणासाठी, नोकरीसाठी एक संघर्ष उभा करावा. एवढं बोलतो. विश्वकर्मा भगवान की जय. होत आहे ते आनंद, मला अत्यंत आनंद होतोय की या मंदिराची स्थापना की आम्ही माननीय मंत्री महोदय साहेब यांच्या निधीतून हे मंदिर सभागृह विश्वकर्मा चौकामध्ये माझा सर्व विश्वकर्मा समाज आज 3 दिवस या छत्रपती संभाजीनगर मध्ये, त्यातल्या जय भवानी नगर मध्ये अगदी आनंदात उत्साहात पार पडत आहेत. विश्वकर्मा महाराज की प्राण प्रतिष्ठेनिमित्त आम्ही मिरवणूक काढून त्याला सगळ्यांचा सहभाग लाभला आणि ह्या चौकाची आम्ही 21/10/2002 ला विश्वकर्मा चौक स्थापना केली. स्थापना अध्यक्षतेखाली उद्धव थोराईत आणि त्यावेळेचे महापौर राधाकिशन शिंदे पार्टी ओपन त्यावेळेस केली. आम्ही त्या आमच्या फळाला आज पूर्ण आम्हाला समाधान वाटते. आणि विश्वकर्मा चौक म्हणजे विश्वकर्मा आमचा समाज असा आहे, ज्ञानेश्वर माऊलीचा पंत परतपाळ ज्यांनी केला, भोजलिंग काका, त्या समाजाचे आम्ही लोक आहोत.
आणि आम्ही सगळ्यांना घेऊन सगळ्यांना मिळून मिसळून आणणारे लोक आहोत. आणि आज खूप आनंद झाला. भव्य रॅली निघाली. रॅलीचे फोटो तुमच्याकडे असतीलच. ठीक आहे. भगवान विश्वकर्मा की जय. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.